चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चिमण्या गोष्टीमध्ये. आज आपण एक हृदयस्पर्शी गोष्ट ऐकणार आहोत, कबूतर आणि शिकारी. ही आहे त्याग आणि दयाळूपणाची प्रेरणादायी गोष्ट. एक वेळ अशी होती की एका मोठ्या जंगलात एक निर्दयी शिकारी राहत होता. तो इतका क्रूर होता की त्याच्या क्रूर वागणुकीमुळे त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याला सोडून गेले होते. त्या जंगलातच एका झाडावर एक आनंदी कबूतर जोडपे राहत होते. त्यांनी उंच झाडावर आपले सुंदर घरटे बनवले होते. एका संध्याकाळी शिकाऱ्याने एकटी असलेली कबुतरीण पकडली आणि पिंजऱ्यात कैद केली. इतक्यात आकाशात वादळ सुरू झालं. जोरदार पाऊस, वारा आणि विजा चमकू लागल्या. पावसाने थंड झालेला शिकारी एका मोठ्या झाडाच्या खाली आसरा घेतो. आज हेच ते झाड होते जिथे कबुतराचे जोडपे राहत होते. वरच्या घरट्यात बसलेला कबूतर चिंतेत होता. माझी प्रिया अजून परतलेली नाही, काही वाईट घडलं असेल का? इतक्यात पिंजऱ्यातून कबुतरीण बोलते, प्रिया, मी या झाडाखाली असलेल्या शिकाऱ्याच्या पिंजऱ्यात आहे, पण मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगते. ती म्हणाली, जेव्हा कोणी आपल्या घरी शरण येतो तेव्हा तो आपला पाहुणा असतो. तो देवासारखा मानला जातो. जरी या शिकाऱ्याने मला पकडलं असलं तरी आज तो आपला पाहुणा आहे, त्याचा सत्कार कर. कबूतर आपल्या पत्नीच्या विचारांनी भारावून जातो. तो झाडावरून खाली उतरतो आणि म्हणतो, मित्रा, आमच्या झाडाखाली तुझं स्वागत आहे. तू इथे सुरक्षित राहू शकतोस. मी तुझी मदत करीन. शिकारी म्हणाला, मी खूप थंडीत आहे, मला खूप थंडी वाजत आहे आणि भूकही लागली आहे. कबूतर दूर उडत जाते आणि एक जळतं कोळशाचा तुकडा घेऊन येतो. तो काही कोरडी पाणी टाकतो आणि शिकाऱ्याला म्हणतो, हे घ्या, अग्नीच्या उभेसोबत तुम्ही गरम व्हा. पण मी तुला अन्न देऊ शकत नाही, म्हणून मला माझा देहच तुला अर्पण करतो. असं म्हणून कबूतर त्या आगीत उडी मारतो. शिकारी भारावून जातो. हा पक्षी मला माफ करून स्वतःचा जीव देतो. मी आयुष्यभर वाईट कर्म केलंय, पण आता मी सुधारणार आहे. तो पिंजरा उघडतो आणि कबुतरीला मुक्त करतो. कबुतरी आपल्या पतीला जळताना पाहते आणि म्हणते, तुझ्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, आणि ती अग्नीत उडी घेते. दोन कबूतर स्वर्गात भेटतात. शिकारी त्याच्या पापांचं प्रायश्चित्त करत ऋषी बनतो. एके दिवशी जंगलाला आग लागते. त्या आगीत तो शिकारी स्वतःचं बलिदान देतो आणि त्यालाही स्वर्ग प्राप्ती होते. मुलांनो, म्हणूनच शहाणे लोक म्हणतात, स्वतःचा त्याग हा सगळ्यात मोठा त्याग असतो. तर कशी होती गोष्ट? आवडली ना? चला लगेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बरं.